मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना आज मालेगाव तालुक्याचा दौरा आटोपता घ्यावा लागला आणि याचं कारण आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवणं। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। मराठा आरक्षणाचा तिढा संपत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबियांना फिरकू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि वातावरण निवळलं। समाजावर अन्याय हा साहेब, हे चुकीचं साहेब। भुजबळ साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट वापस घ्यावं, मराठा समाजाची माफी मागावी आणि मोकळं हा काय आम्हाला इथं ज्या ठिकाणी राजकारण करायचं ना, राजकारणाचा स्टंट पण नाही, पण मराठा समाजावर जिथं जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी मराठा समाज रस्ता बंद करण्यासाठी उभा राहील साहेब। याच्यात भुजबळ असो किंवा राजकारणातला कोणताही मोठा माणूस असो, मराठा समाजावर अन्याय हा साहेब, हे चुकीचं साहेब। भुजबळ साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट वापस घ्यावं, मराठा समाजाची माफी मागावी आणि मोकळं या संदर्भात आणखी माहिती आपले प्रतिनिधी संदीप जेजूरकर देत आहेत। संदीप, मालेगाव तालुक्यामधील माजी आमदार जे आहेत ते नांदगावचे माजी आमदार आहेत पंकज भुजबळ हे मालेगाव दौऱ्यावर आज गेलेले होते। या ठिकाणी जे काय आहे ते सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी त्यांचा दौरा अडवून आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केलेली आहे। जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा संपत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबियांनी मतदारसंघात फिरू नये असा विरोध त्यांना या ठिकाणी केलेला आहे। पंकज भुजबळ हे जे आहे ते मालेगाव तालुक्यातील मांजरे, कवळाणे, नगाव, टाकळी, वराणे आदी गावामध्ये आज त्यांचा दौरा होता। एकंदरीत जे सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना भुजबळांनी त्या आंदोलनाला विरोध केला असा या मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे आणि त्यामुळेच भुजबळ कुटुंबियांना देखील आता विरोध होऊ लागलेला आहे। सुरुवातीला येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांना देखील काळे झेंडे दाखवण्यात आलेले होते, काही ठिकाणी विरोध करण्यात आलेला होता, परंतु सद्यस्थितीत तो विरोध मावळलेला असं दिसून येत होते। परंतु त्यानंतर आज पंकज भुजबळ हे मालेगाव तालुक्यातील काही गावांच्या दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी जे आहे ते सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तिथे विरोध केला। त्यानंतर संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।